हॅलो गाईज, आम्ही कोकणी या यूट्यूब पेजवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे आगरी पद्धतीने कोळंबी रस्सा, जे की मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे। तर मस्तपैकी तेल आधी मी याच्यामध्ये तापून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरे, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि त्याला छानपैकी आपल्याला गोल्डन ब्राऊन फ्राय करायचं आहे 2 मिनिट। मस्त गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 कांदे घालायचे आहेत छान बारीक चिरून आणि ते कांद्याला चांगल्यापैकी आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। 2 टोमॅटो मी याच्यामध्ये घातलेले आहेत। जेवढं तुम्ही टोमॅटो घालणार तेवढी तुमची ग्रेव्ही खूपच छान होणार आणि यम्मी होणार। तर बघू शकता, आता ह्याला छानपैकी आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे। टोमॅटो मस्त याच्यामध्ये सॉटे झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर मस्तपैकी याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि मी आणलेला आगरी कोळी मसाला, जो की मी अलिबागवरून आणलेला आहे, तो मी याच्यामध्ये घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मसाले घालू शकता। मग मी याच्यामध्ये हळद घालणार आहे आणि छानपैकी ह्याला फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतंय हे। ह्याच्यामध्ये मी आता कोकमचं पाणी ॲड करत आहे। छान टेक्स्चर येण्यासाठी आपण कोकमचं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो। तुम्ही तुमच्या पद्धतीने कोकमचं पाणी ॲड करा किंवा कोकम ॲड करा, या फिर तुम्ही कैरी पण टाकू शकता, ते तुमच्यावरती आहे। आता मी हे मॅरिनेट करून ठेवलेलं प्रॉन्स मी याच्यामध्ये घालत आहे। त्याला छानपैकी भाजून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणीसुद्धा ॲड करायचं आहे। तुम्ही बघू शकता एवढं आपल्याला रसाची क्वांटिटी ठेवायची आहे। त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बटाटा। बटाटा खूपच सुंदर लागतो कोळंबी रसामध्ये, तर ते तुम्ही नक्की ॲड करा। आता याला 25 ते 30 मिनिटे छानपैकी मी झाकून ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्ही झालेली आहे। साइड बाय साइड मी याला फ्रायसुद्धा केलेले आहेत प्रॉन्स मसाल्याला आणि बघू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्स किती छान वाटत आहे। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू सो मच गाईज, बाय।